चला आज बनवूयात भोगीची पारंपरिक पद्धतीची भाजी. सर्व फळभाज्या, पालेभाज्या, त्याचबरोबर शेंगभाज्याही यामध्ये असतात. मी सर्व भाज्या आधी स्वच्छ धुवून घेतल्या, त्यानंतर चिरूनही घेतलेल्या आहेत. थोड्या ज्या सोलायच्या होत्या त्या सर्व सोलूनही घेतलेल्या आहेत. ह्यामध्ये भरपूर प्रमाणात भाज्या जातात आणि ह्या थंडीच्या दिवसामध्ये छान अशा भाज्या हिरव्यागारही मिळतात आणि भोगीमध्ये ह्या सर्व भाज्या एकत्र करण्याची पद्धत आहे. कुणाकुणाकडे अशी पद्धत आहे? चला तर मग सगळीकडे वेगवेगळी पद्धत असते. कोणी-कोणी ह्यामध्ये थोडेसे बोरही वापरतात. बोर एकदम चवीला छान लागते. पण आमच्या इकडे नाही वापरत. चला तर मी आधी काय केलं होतं, पावटे घेतले होते. त्यामध्ये ओले वाटाणे आणि ओले शेंगदाणे. शेंगदाणे थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे ते लगेच भिजले जातात. ते सर्व आपण तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आणि थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचं. त्याच कढईत परत एकदा तेल घ्यायचं आणि फोडणीसाठी मी आधी पातीचा कांदा वापरला आहे. त्यानंतर आपल्याला थोडीशी ह्यामध्ये घेवड्याची शेंग परतून घ्यायची. कारण शेंगेला थोडासा उग्र वास असतो. त्यामुळे आधी हे तेलामध्ये छान परतून घ्यायचं. त्यानंतर आपला बारीक चिरलेला कांदाही परतून घ्यायचा. आता कांदा भाजला होता लगेचच आता त्यामध्ये वांगी घेऊया आणि वांगी घेतल्यानंतर वांगी शिजण्यासाठी थोडंसं मीठ वापरूया. मीठ आपण आधी वांग्याला लावून घेतलं होतं, त्यामुळे मी नंतर थोडंसंच मीठ वापरलेलं आहे. आपण आता इथे सर्व मसाले घेऊया. माझ्याकडचा जो कांदा लसूण मसाला असतो तो मी घेतला आहे. तुमचा कोणताही घाटी मसाला असू दे, भाजका मसाला असू दे, ह्या भाजीमध्ये अगदी अप्रतिम लागतो. कारण ही भाजी चवीलाच खूप छान आणते. त्यानंतर मी ह्यामध्ये थोडंसं किचन किंग मसालाही वापरलेला आहे. हळद घ्यायची आणि आपण भाजलेल्या सर्व भाज्या होत्या त्यामध्ये त्या घेऊया. त्यानंतर गाजरही मी थोडंसं तेलामध्ये परतून घेतलं होतं. आता वाटण घेऊया. वाटण मी थोडंसं ओबड-धोबडच वाटलं आहे. कारण ह्या भाजीमध्ये असं वाटणच लागतं. वाटणाचं पाणीही घेऊया आणि मस्त अशी वाफ काढून घेऊया. आता भाजीला छान अशी चव येण्यासाठी थोडेसे भाजके तीळ आणि भरपूर अशी कोथिंबीर. कशी वाटली भाजी?